श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. आयुष्य शांततेने जगायचं तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात. मी तुम्हाला असे 12 मुद्दे सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्य बदलून टाकतील आणि तुम्हाला कोणी कितीही त्रास देण्याचा, मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुम्हाला त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी स्थिर, शांत आणि संयमी राहू शकाल. या 12 गोष्टी तुम्हाला तुमचं आयुष्य टेन्शन फ्री करतील. पहिलं म्हणजे जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहेत, त्यामुळे एकटं जगायला शिका. माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला. माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो. एकटं राहण्याचा घाबरतो, म्हणूनच नेहमी कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढे चालून आपल्याला त्या आधाराची सवय होते. आपल्या आजूबाजूला असणारी लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्याची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो. कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता किंवा आली तरीही आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत असतो. आयुष्यातून कायमचं दूर कधीही करत नाही. याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहण्याला घाबरतो. पण नेमकी याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केलीत, एकटं राहायला शिकलात तर तुम्हाला कोणीही व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही. तुमच्या आयुष्याचा कोणालाही बोलण्याचा अधिकार नसतो. लोक आपल्यापासून दूर जातात, आपल्याला सोडून जातात. मग त्यांची कारणं काही का असेना, त्यावेळेस आपण दुःखी होतो, एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होतो. का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात, त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघून जातात. मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळे आपण नैराश्यात जातो, ज्याच्या आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणतो. आपल्या मनावर, आपल्या बुद्धीचा या गोष्टींवर परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आणि आपण एकटे पडले आहोत. डिप्रेशनमध्ये आपल्याला मनावर परिणाम होतो. कुठल्याच गोष्टीचं मन न लागणे, कायम उदास राहणे, आयुष्यात नकारात्मकता भावना निर्माण होते. या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी होऊ नयेत या म्हणूनच एकच पर्याय असतो. आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी की आपल्याला आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, येणारी माणसे ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत. हे आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं पाहिजे. आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत. या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर, आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य जगू शकू. आपण आपल्या रोजच्या जगण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर कुणाचेही नियंत्रण नसतात. आपल्याला कोणीही सल्ले द्यायला नसणार. जे काही आपल्याला करायचं ते आपण मोकळेपणाने करू शकतो. कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्याला लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात. मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात. पण जर काही काळानंतर व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील, अशा वेळेस तुम्ही त्यांच्या निर्णयाचे देखील स्वागत करायला हवं. आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी अशी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणार. लोक त्याच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत. म्हणूनच आयुष्यात कधीही डिप्रेशनचे शिकार व्हायचं नसेल, नैराश्याने आयुष्य जगायचं नसेल तर एकटे राहायला शिका. कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या. जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढं तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार. तुम्ही काळजी करणं सोडलं की तुमचं आयुष्य आनंदी जाणार. एक गोष्ट तर खरी आहे, तुम्ही ज्या गोष्टीचा किंवा ज्या व्यक्तीचा जितकी जास्त काळजी करतात त्या गोष्टी तितक्याच अवघड होत जातात. तुमच्या काळजी करणाऱ्याने गोष्ट सुटत नाही,
त्यांचं समाधानही मिळत नाही. कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो, व्यक्तीवर आपला कंट्रोल नसतो. आपण फक्त आपल्या स्वतःवर, आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो. तेवढंच आपल्या हातात असतं. त्यामुळे तुमच्या काळजी करणाऱ्यांचे कुणाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. उलट तुमच्या काळजीने करण्याने शारीरिक व्याधी जडतात, आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपला पैसा घालवतो, दवाखान्यामागे धावू लागतो. या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं की आपल्या काळजी करणाऱ्याने कुणाच्याही गोष्टी ठीक नाही होणार. त्याच्यासोबत जे घडायचं आहे ते घडणार. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो. इतरांची काळजी करणाऱ्याने त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात आणि त्यातूनही मार्ग काढावा लागतो. त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानात आयुष्य जगवणार, तेवढे जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार. पण त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजवायला हवं की आपल्याला काळजी करणाऱ्याने काहीही होणार नाही. एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा. फक्त आपल्या काळजीने काहीतरी होत नाही म्हणून जगातली कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा असतो, पैसा हवा असतो किंवा माणसं हवी असतात. या जगात, त्या व्यतिरिक्त जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जाऊ शकेल. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी फक्त आपल्या काळजीने काही होत नाही म्हणून सोडवण्यासाठी आपल्याला काळजी करून भागत नाही. त्यासाठी त्या अडचणी कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो. म्हणून आयुष्य शांततेने जगावं. 3. अलिप्त राहायला शिका. कुठली गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका. कोणी काही म्हणत असेल, बोलत असेल तर कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. लोकांचं कामच आहे बोलणं आणि लोक बोलत राहतात. आपल्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहायला शिका. 4. समाधान. आनंद म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मिळवणे, नाही तर तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी समाधानी राहणं म्हणजेच आनंद. आयुष्यात कुठल्याच माणसाच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत नाहीत. म्हणून जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश असा कुठलाही व्यक्ती नाही आणि त्याला आनंद कशात राहायचं, कुठल्या गोष्टीत राहायचं हे कळत नाही. म्हणून तो आयुष्यभर आनंदाच्या शोधात भटकत राहतो. खरं तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी पाहिजे तीच गोष्ट मिळायला हवी असं नाही. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यात देखील तुम्ही समाधानी राहू शकता. कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद तेवढ्यापुरताच असतो. त्या अपेक्षापूर्तीची क्षणा इतकाच त्यानंतर नाही. त्यामुळे चिरकाल आनंद शोधायचा असेल तर तो काय नाही किंवा कुठल्याही गोष्टीत नाही यामध्ये शोधण्याऐवजी आपल्याकडे जे आहे ना त्यात शोधला गेला तर तो अतिशय चांगला राहतो. कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ही आपल्याला त्रास देत असते. 5. जिथून तुम्हाला काढल्या जातं ते तुमच्यासाठी नसतं हे लक्षात ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जात नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केल्या जातं त्या ठिकाणी तुमचं काहीही काम नसतं. तुम्हाला मान नसतो, सन्मान नसतो, किंमत नसते. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका आणि स्वतःचा आत्मसन्मान देखील राखा. 6. लवचिकता. लवचिकता म्हणाल तर संकटांना तुमचा सर्वात मोठा शिक्षक म्हणून स्वीकारावा, कारण ते तुम्हाला लवचिक बनवत असतात. आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळतं ते तेवढं पुस्तकी, पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्याला अनुभव शिकवतात. आयुष्यात येणारी संकटे शिकवतात. म्हणून कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला जातो, कारण त्यांचा इतका आपल्याला कोणीही शिकवून जात नाही.
आपल्यासमोर आलेली संकटे, अडचणी या आपल्याला संयम, धैर्य, सहनशक्ती, आपली लवचिकता आणि सगळ्या गुणांना पारखून बघत असतात. आणि संकटाच्या काळात माणूस जितका लवचिक असतो तितका कदाचित इतर कुठल्याही वेळेत असू शकेल. म्हणून संकटांना कधी संधी म्हणून बघा. संकटे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, काहीतरी देण्यासाठी येत असतात. त्यामुळे संकटी आले म्हणून घाबरून जाऊ नका. 7 म्हणजे अनुभव. तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचे अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुमची संपत्ती कमी होते, निघून जाते, तेव्हा तुमचे अनुभव टिकून असतात. संपत्ती, मालमत्ता या सगळ्या भौतिक गोष्टी झाल्या, त्या येत असतात, जात असतात, तशा जात असतात. प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही. मग गरिबातून श्रीमंत होणं असो किंवा श्रीमंतापासून गरिबी येणं असो. भौतिक गोष्टी निघून जातात, पण या सगळ्या प्रक्रियेत तुम्हाला जे काही अनुभव येतात ते मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असतात. त्यामुळे गरिबी तुम्ही वर येताना येणारे अनुभव आणि श्रीमंतीपासून पुन्हा गरीब असताना, गरिबीत जाताना अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतात. आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती देखील बदलवू शकतात. गेलेलो सगळं काही परत मिळू शकतात, ते केवळ अनुभवाच्या जोरावर. म्हणून आयुष्यात भौतिक संपत्ती, मालमत्ता कमी असली आणि अनुभव मात्र चांगला असेल तर खचून जाऊ नका. पैसा गेला तरीही तुम्ही अनुभवांनी श्रीमंत असाल. शहाणपणा. 8वी गोष्ट शहाणपणा. सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. तुमचं ज्ञान म्हणजे ते होका यंत्र आहे जे तुम्हाला कायम मार्ग दाखवत असते. आजकालच्या जगात तग धरून राहायचं असेल, स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर ज्ञान असणं गरजेचं आहे. ते केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तुम्हाला व्यवहार ज्ञानसुद्धा असायला हवं. जे पुस्तकातून काही ज्ञान मिळवलं ते प्रत्यक्ष आयुष्य कसं उतरायचं याचं देखील तुम्हाला ज्ञान असावं लागेल. म्हणून आयुष्य नेहमी तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरीही शिक्षण किंवा ज्ञान मिळवून तुम्ही शहाणपणा टिकवणे कधीही थांबवू नका. कारण तुमचं ज्ञान म्हणजे असं होकायंत्र आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात योग्य मार्ग दाखवतो. 9वी गोष्ट म्हणजे वेळ. हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अमूल्य असा घटक आहे जो हुशारीने योग्य त्या ठिकाणी खर्च करा. जगात सगळ्यात जास्त अमूल्य काय असेल तर ती गोष्ट म्हणजे वेळ. आयुष्यात तो कधीही परत येणार नाही हे माहीत असताना सुद्धा आपण वारेमाप उधळतो. ती गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातली वेळ. तुम्ही काही सेकंदापूर्वी गेलेला क्षण परत आणू शकत नाही, तो पुन्हा जगू शकत नाही. इतका वेळ अमूल्य आहे तर तो तुम्ही योग्य पद्धतीने, हुशारीने, योग्य ठिकाणी वापरायला हवा. 10. करुणा. तुमची आंतरिक शक्ती ही करुणेच्या आणि तुमच्या दयाळूपणाच्या क्षणात जास्त चमकते. ज्या माणसाच्या मनात करुणेचा भाव असतो तो माणूस आपल्या आयुष्यात शांततेने जगू शकतो. आतून मनाने खूप शांत झालेला असतो. कुठल्याही संकटांना किंवा कोण काय म्हणेल, कोण काय बोलले याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. कारण ज्या माणसाच्या मनात दयाभाव असतो तो माणूस कोणत्याही द्वेष करू शकत नाही. ज्या माणसाच्या मनात द्वेष नाही, मत्सर नाही, सोडायची भावना नाही, तो माणूस आतून शांत असतो. अशा वेळेस आपली आंतरिक शक्ती ही खऱ्या अर्थाने दिसून येते. 11. एकांत. एकटेपणा. जिथं आत्मशोध आणि आंतरिक शांती मिळेल. माणूस एकांतात असला तर तो शांतही असतो आणि त्याला नव्याने शोध देखील लागतो. आपल्यातल्या उणिवा शोधायला लागतो. आपल्यातल्या चांगल्या बाजू देखील त्याला जाणवतात. त्याला स्वतःची नव्याने ओळख होते. म्हणून आयुष्यात एकटेपणा असेल तर घाबरू नका. त्या एकटेपणाला एकांतात कसं बदलता येईल आणि आपल्याला एकांतापासून आत्मशांती कसे मिळेल याचा नेहमीच प्रयत्न करा. 12. कृतज्ञता. दररोज कृतज्ञता व्यक्त करत जा.
ज्यामुळे आपल्या संकटांच्या रूपात आशीर्वादात होते. आपल्याला आजूबाजूला जी काही माणसे आहेत, निसर्ग आहेत, जी आपल्याला रोज काही ना काही देत असतात, निसर्गही आपल्याला रोज काही ना काही देत असतो. अशा वेळेस आपल्याला देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी. आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो तीच आपल्याला आशीर्वाद रूपाने परत मिळते आणि आपल्याला सगळ्या गोष्टी सकारात्मक होतात. देव आहे नाही माहीत नाही, पण आपल्याला ज्या ज्या व्यक्तींकडून, ज्या लोकांकडून, निसर्गाकडून मदत मिळालेली आहे, त्यांचे सदैव आपण आभार, कृतज्ञता त्यांच्याबद्दल व्यक्त केली पाहिजे. आपल्या वागणुकीमुळे आपल्याला आपण केलेल्या चांगल्या गोष्टी पुन्हा परत मिळत असतील आणि या नियमाने आपल्यासोबत चांगलं घडत असेल, तर देवापेक्षाही आपण एखाद्यासमोर व्यक्त केलेली कृतज्ञता आपल्यासाठी खूपच मोठी असते. व्हिडिओ आवडला असेल आणि या 12 गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल नक्कीच घडून येईल आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.